हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही सकाळी सकाळी गेलो तर आमच्या फ्रेंड्सकडे खेळायला. या आहेत चिरीच्या फ्रेंड्स आणि त्यांच्यासोबत खेळणं चालू आहे मॅडमचं. इथे तिला सापडली फिश. त्यानंतर आम्हाला दुपारी रिसीव्ह झालं होतं पार्सल. यामध्ये मी मागवल्या होत्या फ्रीज बॉटलचा सेट. 6 बॉटल्स होत्या, पण या बॉटल्स आहेत ते मला खास आवडल्या नाहीत म्हणून मी रिटर्न केल्या. त्यानंतर इव्हिनिंगला आज बेत होता नॉनव्हेजचा. त्यासाठी चिरीच्या पप्पांनी आणलं होतं मटण. तसं चिरीच्या पप्पांना फारसं काही नॉनव्हेज आवडत नाही. चिकन तरी थोडेफार खातात, पण मटण अजिबात खात नाही. पण बाकी आम्हाला सगळ्यांना मटण आवडतं म्हणून त्यांनी मटण आणून दिलं. त्यासाठी मग वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं. मस्तपैकी रोस्ट करून घेतलं आणि मग तो वाटून घेतला. आणि त्यानंतर मी भाकरी बनवायला घेतलं, कारण की तोपर्यंत मटण शिजत होतं आणि तेवढंच टाईम मॅनेजमेंटसुद्धा होऊन जातं. इथं आमची मॅन्डेटरी सेल्फी. त्यानंतर भांडे पडले होते खूप सारे, मग भांडे घासावे लागले, कारण की भांडे जर आवरले नाही तर दुसरं काम काही सुचतच नाही. आणि भांड्यांचं असं आहे ना की अक्षयपात्र, की किती तुम्ही भांडे आवरा, कितीही घासून ठेवा, ते जेवढेचे तेवढेच परत पडणार. इथं माझं छोटं पिल्लूसुद्धा बघा कसं काम करते मला बघून बघून. भांडे झाल्यानंतर मग भाजीला फोडणी द्यायला घेतली. मग तेलामध्ये सगळे घरगुती मसाले, लाल तिखट, प्रवीण मसाला आणि मटण मसाला ॲड करून मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलं. नंतर वाटण केलेला मसाला त्यात ॲड केला आणि शिजवलेली मटणाची उकळसुद्धा ॲड करून दिली. आणि इथं आपली मस्त तर्रीदार भाजी रेडी आहे. आणि तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.